Hello everyone, welcome to RV Sir's English. So students, या व्हिडिओमध्ये आपण The Heroine of the Sea या लेसन मधील पार्ट 2 बघणार आहोत. Let's get started. Next morning at 6 o'clock, Grace was dressing. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ग्रेस तयारी करत होती. She looked out of her window and saw the storm was still blowing. तिने आपल्या खिडकीच्या बाहेर बघितलं आणि तिला दिसलं की जे वादळ आहे ते अजूनही सुरूच होतं. Suddenly she stopped. अचानक ती थांबली. Wasn't there something on the distant rock? त्या दूरवरच्या खडकावर काहीतरी नाहीये का? Calling her father, she looked again. आपल्या वडिलांना बोलवून तिने पुन्हा बघितलं. Yes, there were certainly people clinging onto the rocks. नक्कीच तिथे काही लोक होते ते त्या खडकावर चढून बसलेले होते. But they were half under the sea. पण ते लोक समुद्राच्या बरेच खोल दूरपर्यंत होते. आत होते समुद्राच्या. We must rescue them before they are drowned, cried Grace. ग्रेस जोरात ओरडली. आपल्या वडिलांना म्हणाली, फादर, आपण त्या लोकांना वाचवलंच पाहिजे ते बुडून जाण्याच्या आधी. We must do something. आपण काहीतरी केलंच पाहिजे. Will you ever sleep again, father, if they die? ती म्हणाली, फादर, तुम्ही कधी शांततेत झोपू शकाल का जर आज आपण त्या लोकांना वाचवू शकलो नाही आणि जर ते मेले तर तुम्ही कधी शांततेत झोपू शकाल का, असं तिने आपल्या वडिलांना विचारलं. विल्यम डार्लिंग वॉज अ ब्रेव्ह ओल्ड मॅन बट ही शूक हिज हेड. आता विल्यम डार्लिंग हे ओल्ड होते, म्हातारे होते, पण ब्रेव्ह होते, शूर होते, पण तरीही त्याने नकारार्थी मान हलवली. इट इज होपलेस, ही सेड. ते म्हणाले की हे सर्व होपलेस आहे. वी कॅन डू नथिंग. आपण काहीही करू शकत नाही. हाऊ कॅन आय रो अ बोट बाय माय सेल्फ थ्रू दीज वेव्स? ते म्हणाले की मी एकटा या एवढ्या मोठ्या मोठ्या लाटांमध्ये बोट कसा चालवू शकणार? इफ ओनली आय हॅड अनदर मॅन हिअर टू हेल्प मी. ते म्हणाले, जर एखादा दुसरा पुरुष माझ्या मदतीला असता तर काहीतरी गोष्ट वेगळी असती, पण मी एकट्याने बोट चालवू शकणार नाही. आय कॅन हेल्प यू फादर, क्राईड ग्रेस. त्यावर ग्रेस म्हणाली, फादर, मी तुमची मदत करू शकते. आय कॅन रो अ बोट ॲज वेल ॲज एनी मॅन, कांट आय? ती म्हणाली की मी कुठल्याही पुरुषाप्रमाणे बोट चालवू शकते, नाही का? आय एम स्मॉल बट आय एम स्ट्रॉंग. ग्रेस म्हणते की मी छोटी जरी असली तरी मी खूप स्ट्रॉंग आहे. यू अँड आय हॅव ऑफन रोड टुगेदर. आपण दोघांनी तर बरेचदा बोट चालवलेली आहे. वी कॅन रीच दोज अनफॉर्च्युनेट पीपल. ती म्हणाली की आपण त्या बिचाऱ्या अनफॉर्च्युनेट दुर्दैवी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मिसेस डार्लिंग वॉज विथ हर हजबंड अँड डॉटर ॲट द विंडो. मिसेस डार्लिंग पण तिथेच होत्या आपल्या हजबंड आणि डॉटर सोबत, म्हणजे आपल्या पतीसोबत आणि मुलीसोबत. नो नो, शी एक्सक्लेम्ड. तिची आई म्हणाली की नाही नाही. हाऊ विल इट हेल्प दोज प्युअर पीपल इफ यू आर ड्रॉन? तिची आई म्हणाली की जर तुम्हीच दोघं बुडून गेले तर तुम्ही त्या लोकांची मदत तरी कशी करू शकणार? यू कॅनॉट रो इन दिस स्टॉर्म, डू नॉट ट्राय. तिची आई म्हणाली की तुम्ही एवढ्या वादळामध्ये बोट चालवू शकणार नाही, त्यामुळे तुम्ही ट्राय सुद्धा करू नका. अ गर्ल लाईक यू, ग्रेस, कॅनॉट डू अ मॅन्स जॉब. तिची आई म्हणाली, ग्रेस, तुझ्यासारखी मुलगी एका पुरुषाचं काम करू शकणार नाही. लेट अस प्रे फॉर देम, हजबंड. ती म्हणाली की हजबंड, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. गॉड विल हेल्प देम परहॅप्स बट वी कॅनॉट. ती म्हणाली की कदाचित देव त्यांची मदत करेल, पण आपण त्या लोकांची मदत करू शकत नाही. ग्रेस वॉज डिटरमाइंड हाऊएव्हर. पण ग्रेस काही ऐकायला तयार नव्हती. तिने ठाम निश्चय केलेला होता. शी आर्ग्यूड अंटिल ॲट लास्ट हर फादर ॲग्रीड. तिने तोपर्यंत वाद घातला जोपर्यंत तिचे वडील तयार होत नाहीत. पुअर मिसेस डार्लिंग विथ अ हेवी हार्ट हेल्प देम टू गेट द बोट आउट. बिचारा मिसेस डार्लिंग अतिशय जड मनाने त्या दोघांना त्यांनी बोट बाहेर काढायला मदत केली. शी वॉच्ड अँड प्रेड ॲज दे सेट ऑफ. आणि जेव्हा ते दोघं जायला निघाले तेव्हा तिने त्यांना बघून मनोमन देवाची प्रार्थना केली. एनीवन हू हॅज सीन अ स्टॉर्म ॲट सी कॅन इमॅजिन दॅट जर्नी. ज्याने कोणी समुद्रात वादळ बघितलं असेल तो त्यांचा प्रवास किती खडतर असेल हे इमॅजिन करू शकतो. द बोट वेंट अप अँड डाऊन ओव्हर वेव्स ॲज हाय ॲज हिल्स. ती छोटीशी होडी लाटांवर अशी हेलकावे खाऊ लागली जणू काही ॲज हाय ॲज हिल्स, म्हणजे उंच टेकडी एवढ्या उंच लाटांवर हेलकावे खाऊ लागली. समटाइम्स इट स्टूड ऑन वन एंड, समटाइम्स ऑन द अदर एंड. कधी ती एका टोकाला उभी राहायची तर कधी दुसऱ्या. इट वेंट अप टू द टॉप ऑफ द वेव अँड डाऊन इनटू द ग्रेट व्हॅली बिटवीन द वेव्स. ती वर जायची त्या लाटेच्या टोकापर्यंत आणि मग खाली दोन लाटांमधील जी व्हॅली म्हणजे दरी असायची त्यामध्ये जायची.
Every time they went down, the boat nearly went under the water. जेव्हा जेव्हा ते खाली जायचे तेव्हा तेव्हा जवळपास ती बोट पाण्याच्या आतमध्येच गेल्यासारखी वाटायची. But little by little, pulling with all their strength on the oars, they came nearer the rock. पण हळूहळू त्या वल्ह्यांवर आपली संपूर्ण ताकद लावून ग्रेस आणि तिचे वडील त्या दगडाजवळ पोहोचले, खडकाजवळ पोहोचले. The wind and the waves were so strong that Grace could not see the men and women clinging to the rock. वारा आणि लाटा एवढ्या जोरात वाहत होत्या की ग्रेसला ते लोक काही दिसू शकले नाहीत. Only she heard their cries for help. पण त्यांचा मदतीसाठीचा पुकार तिला ऐकू येत होता. She needed all her strength to hold onto the oars, which was bigger than herself. आपली संपूर्ण ताकद लावून तिने ते वल्हे धरून ठेवलेले होते, जे की तिच्यापेक्षा सुद्धा मोठे मोठे होते. At last they came close to the rock. शेवटी ते त्या खडकाच्या जवळपास पोहोचले. William Darling was able to jump onto the rock. William Darling यांनी दगडावर उडी मारली. While Grace all alone held the two men into the boat. एकीकडे ग्रेसने एकटीने दोन माणसांना बोटमध्ये धरून ठेवलं. The two sailors from the wrecked ship were able to row. आता त्या बुडालेल्या जहाजातले दोन सेलर्स जे होते ते आता बोट चालवायला सक्षम होते. They helped the Darlings during the long journey back to the lighthouse. परतीचा जो प्रवास होता त्यामध्ये त्यांनी डार्लिंग्सची मदत केली. Then Grace and the three women got out. मग ग्रेस आणि तीन महिला ज्या होत्या त्या उतरल्या. Old William Darling and the two sailors rowed back across the dangerous sea to rescue four men still on the rock. म्हातारे विल्यम डार्लिंग आणि दोन सेलर हे पुन्हा त्या डेंजरस सी मध्ये त्या अतिशय भयानक अशा समुद्रामध्ये परत गेले उरलेल्या चार लोकांना वाचवण्यासाठी. ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाइम टू रेस्ट नाउ. आता ग्रेसला आराम करायलाही वेळ मिळाला नाही. All that day she was busy helping her mother to warm and feed the rescued passenger. तू संपूर्ण दिवस ती आपल्या आईची मदत करत होती आणि ज्या लोकांना त्यांनी वाचवून आणलं होतं त्यांच्यासाठी जेवण बनवणे, त्यांची काळजी घेणे यामध्येच ती बिझी होती. After several days, these passengers were able to return to their homes in England. काही दिवसानंतर हे पॅसेंजर्स इंग्लंडमध्ये आपापल्या घरी परतायला तयार झाले. They told the story of the brave girl and her father to their family and friends. त्यांनी त्या अतिशय शूर मुलीची गोष्ट आणि तिच्या वडिलांची गोष्ट आपल्या फॅमिलीज आणि फ्रेंड्सला सांगितली. Suddenly Grace Darling and her father were famous. आणि अचानक ग्रेस आणि तिचे वडील फेमस झाले, प्रसिद्ध झाले. The story of their heroism was told in the newspaper. त्यांच्या हिरोइझमची गोष्ट ही न्यूजपेपर म्हणजे पेपरमध्ये सुद्धा वर्तमानपत्रात सुद्धा छापून आली. Money was raised to help all lighthouse keepers in their dangerous lonely lives. आणि जेवढेही हे लाईट हाऊस कीपर होते आणि जे डेंजरस आणि लोनली एकटं आणि अतिशय भयंकर असं जीवन ते जगायचे त्यांच्यासाठी सगळ्या स्तरातून मदत गोळा होऊ लागली आणि पैसे लोक गोळा करू लागले. ग्रेस अँड हर फादर वेर गिवन अ स्पेशल रिवॉर्ड फॉर देअर हिरोइझम. ग्रेस आणि तिच्या वडिलांना तर आपल्या हिरोइझम साठी शूरतेसाठी स्पेशल रिवॉर्ड म्हणजे सन्मान सुद्धा मिळाला. पुअर ग्रेस डिड नॉट लिव्ह लॉंग आफ्टर द रेस्क्यू. पण बिचारी ग्रेस त्या रेस्क्यू नंतर फार काळ जगू शकली नाही. शी डायड ॲट द एज ऑफ 27. वयाच्या 27व्या वर्षी ग्रेसचा मृत्यू झाला. बट शी इज स्टील रिमेंबर्ड फॉर हर अनसेल्फिश करेज. पण आजही लोक तिला तिच्या निस्वार्थी साहसासाठी आठवण ठेवून आहेत. शी रिस्क्ड हर ओन लाईफ फॉर अदर्स. कारण तिने इतरांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. तर मित्रांनो अशा प्रकारे ही स्टोरी होती अ हिरोईन ऑफ द सी. आय होप तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.